श्री ब्रह्मचैतन्य महाराजा, तुझ्या प्रेरणेनं ही जी या वर्षीची वर्षांत वर्षारंभ उपासना सुरू आहे, त्यात मी पूर्णपणे सहभागी व्हावं, समरस व्हावं, यासाठी योग्य ती बुद्धी दे, शक्ती दे, स्फूर्ती दे, भक्ती दे। हे सद्गुरुनाथा, तुझी स्मृती, नामाची स्मृती माझ्या जीवनात अखंड जिवंत ठेव। शांत। शब्द नीट ऐकून मनातल्या मनात म्हणायचे, या क्षणी माझ्या शरीरात कोणतीही वेदना नाही। नो पेन इन माय बॉडी ॲट धिस मोमेंट। मी आरामात आहे। आय एम ॲट ईज। आरामात आहे। आरामाचा अनुभव घेऊया ना। या क्षणी आरामात राहायला काय हरकत आहे? पुढच्या क्षणी आरामात राहायला काय हरकत आहे? क्षणोक्षणी आरामात राहायला काय हरकत आहे? अखंड आरामात राहायला काय हरकत आहे? आराम म्हणजे देहाचा आराम आणि सर्व बाजूंनी राम, आराम लक्षात ठेवा। पहिल्यांदा मी शरीरासाठी स्वतःला सूचना दिली, या क्षणी माझ्या शरीरात कोणतीही वेदना नाही, मी आरामात आहे। आरामाचा अनुभव घेऊया। ईज आहे, कसलंही काहीही विचार नाही, मनात शांत वाटतंय। दुसरी मनासाठी सूचना द्यायचे स्वतःलाच, या क्षणी माझ्या मनात कोणतीही भीती, चिंता, ताण, नकारात्मक कल्पना नाहीत। मी निर्भय, निश्चिंत, ताणमुक्त आणि सकारात्मक कल्पनांनी भरलेला असा आहे। या क्षणी मनात ताण नाही, मनात भय नाही, मनात चिंता नाही आणि मनात सकारात्मकता आहे। त्याला ओमची उपासना म्हणतात। ओम म्हणजे पूर्ण सकारात्मकता। ओममध्ये नेगेटिव्हिटी नाहीच। सगळं शक्य आहे, जमणार आहे, घडणार आहे। जे घडेल ते महाराजांची इच्छा म्हणून मी स्वीकारणार आहे, आनंदानं स्वीकारणार आहे, म्हणजे ओम। ॲट धिस मोमेंट देर इज नो fear, worries, negative thoughts and stress in my mind. I am fearless. I am free from worries, free from stress, ताण, and free from negativity. काही नकारात्मक नाही या क्षणी। पुढच्या क्षणी तीच प्रार्थना। प्रार्थना आणि सूचना, त्याच्या पुढच्या क्षणी तेच सांगायचं, मी आरामात आहे आणि माझं मन पूर्णपणे सकारात्मक भावानं भरलेलं आहे। शांत वाटेल, हलकं हलकं मोकळं मोकळं वाटतंय। माय माइंड इज लाईट and I am feeling bright. मन अत्यंत हलकं हलकं झालंय आणि मला खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय। तिसरी सूचना मीच मला देतोय माझ्या जीवनासाठी। या क्षणी माझ्या जीवनात कोणतीही अडचण, समस्या नाही। मी सुखात आहे। आय एम हॅपी ॲट धिस मोमेंट. नो डिफिकल्टीज or problems in my life. I am happy. I am at ease.
आय एम फ्री फ्रॉम स्ट्रेस, फिअर्स, वरीज अँड नेगेटिव्हिटी अँड आय एम हॅपी. बस सांगत राहा मनाला. आणि निदान 14 जानेवारीपर्यंत सांगूया की संक्रांतीपर्यंत. मग संक्रांतच ठरवेल की आपण राहायचं पुढे असं याच्या मनात का नाही. पण 21 दिवस जर आपण केलं तर खरंच सांगतो प्रत्येक क्षणाला आनंद असेल, प्रत्येक क्षणाला आराम असेल आणि प्रत्येक क्षणाला इतकं मुक्त वाटेल. ताण नाही, भय नाही, चिंता नाही आणि कसलेही नकारात्मक विचार नाही. करून बघूया हा प्रयोग. उद्या सकाळीसुद्धा आपण हा प्रयोग करूया. 1 जानेवारीला सुद्धा हा प्रयोग करूया आणि नंतर आपण करत राहूया 21 दिवस शांत. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचेत आणि ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अत्यंत शांतपणे सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, मोठा फोटो आहे महाराजांचा, सावकाश महाराजांकडे पाहायचंय. त्यांचं दर्शन घेऊन अत्यंत प्रसन्न मनानं ही उपासना आपण सुरू ठेवायची. शांत. महाराज महाराज महाराज. सकाळी आपण मार्गशीर्ष महिन्याबद्दल बघत होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या 4 वैशिष्ट्यांपैकी 2 आपण सकाळी बघितले की मार्गशीर्ष महिना हा भगवंताचा सगळ्यात आवडता महिना आहे. प्रत्येक महिन्यात मी आहे. चैत्रात आहे, वैशाखात आहे, श्रावणात आहे, पण मार्गशीर्ष महिन्यात मी सगळ्यात जास्त आहे. आपण एक विचार केला होता की शीर्षभागी म्हणजे सगळ्यात वरती असलेला जो मार्ग आहे जीवनाचा त्याला मार्गशीर्ष म्हणतात. शीर्षभागी आहे काय? फक्त महाराज, फक्त नाम, फक्त शांती, मुक्ती, समाधान, आनंद, तृप्ती वरती आहे सगळ्यात. त्याच्यावर आणि काही नाही. महाराजांच्या वर आणि काय आहे? नामाच्या वर आणि काय आहे? समाधान, आनंदाच्या वर आणि काय आहे? हा मार्गशीर्ष आहे, लक्षात ठेवा. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती आहे, त्याला प्रबोधन एकादशी म्हणतात. सगळ्या मानव जातीला प्रबोधन म्हणजे एनलाइटनमेंट, प्रकाश ज्ञानाचा, शांतीचा दाखवण्यासाठी गीतेचा जन्म आहे. गीता ही कुठल्याही धर्माची नाही आहे. गीतेत कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही आहे. आणि जे श्लोक आहेत, स्वे स्वे कर्मण्यभिरता सौसिद्धिम लभते नरहा, नरा म्हणलेलं आहे, मानव म्हणलेलं आहे. सिद्धिम विंदती मानव, मानव, नर, मनुष्य जात असे उल्लेख गीतेत येतात. हिंदू वगैरे शब्दच नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही एकादशी आहे ती आता जगानं मान्य केलेली आहे. जसा आपला सगळ्यात मोठा दिवस जो आहे 21 आपण म्हणतो ना, 21 जून, त्याला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. ही मान्यता कशी मिळाली सांगा बरं? नाही, आपल्या पंतप्रधानांमुळे नाही, ते एक त्यातलं एक निमित्त आहेत, माध्यम आहेत. रामदेव बाबांमुळे नाही, ते एक निमित्त आहेत, माध्यम आहेत. आणि याची त्यांना जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत त्यांचा प्रभाव कायम राहील. ज्या वेळेला पतंजलीने ही सूत्र सांगितली त्यावेळेला आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या कल्याणासाठी, कल्याण म्हणजे आत्ता सांगितलं ना, तन, शरीर, मन, माइंड आणि जीवन, लाईफ, ह्याच्या कल्याणासाठी मी तुम्हाला सूत्र सांगतो. पण मी पडद्याच्या मागे असेन. कुणीही पडदा बाजूला करून मला बघायचं नाही. सूत्रामागून सूत्र, सूत्रामागून सूत्र. आणि एक लक्षात ठेवा, आपण प्राणायाम लक्षात ठेवतो. योगा चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत तिकडे धावतं मन, तिकडे धावतं, त्याच्यावर नियंत्रण आणणं म्हणजे योग. हे सगळं करतो, निरनिराळे आसनं करतो, लक्षात ठेवा. पण योग म्हणजे काय आहे? माझं शरीर आणि माझं मन, माझा बाजूचा सगळा निसर्ग, सगळं विश्व आणि माझा देह यांच्यात संयोग, योग जमवायचा, तो योग आहे. आणि त्याच्यासाठी जे 3 सूत्र आहेत जे आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे? तस्य वाचकः प्रणवः. तुम्हाला ज्या भगवंताशी जोडायचं आहे, ज्या परमेश्वराशी जोडायचं आहे, त्याची खूण म्हणजे ओम ही आहे. ओम तर माझ्या कंठात येऊ शकतं की, मी ओम केव्हाही म्हणू शकतो की,
मुका माणूस ओंकार करू शकेल याचं प्रात्यक्षिक विवेकानंदांनी अमेरिकेत दिलं होतं. हा एवढा मुलगा होता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला बोलवलं इकडे. मी सांगतो तसं करायचं, त्याला ऐकू येत होतं, बोलता येत नव्हतं. आता मुकी माणसं ॲ करतच असतात की म्हणायला काय अर्थ आहे. त्यांनी म्हणलं, आता ओठ बंद करून विवेक माझ्यानंतर म्हणायचा. आणि कसा ज्याला आपण संधी म्हणतो व्याकरणातली, ती जीवनातली संधी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणायला लागला तो मुलगा. ऊ मिसळल्यानंतर ओ तयार होतो. ती व्हायब्रेशन्स आहेत. आपण ज्याला म्हणतो स्पंदनं इथून सुरुवात होतात. मग ती ओठाला जाणवतात, ओठाच्या आतल्या भागाला जाणवतात, गालाला जाणवतात, गालाच्या आतल्या भागाला जाणवतात, संपूर्ण मुखाला, संपूर्ण कंठाला, देहाला, आणि मुख्य म्हणजे मस्तकापर्यंत तो ओंकार आहे. तस्य वाचकः प्रणवा. वाचक म्हणजे खूण. त्या परमेश्वराची खूण कुठली? मूर्ती. ही मूर्त खूण आहे. ओंकार म्हणलं तर ध्वनी आहे. आपण ज्याला आदिनाद म्हणतो, अनाहतनाद म्हणतो आणि अंतर्नाद म्हणतो, हा ओंकार आहे. तो लिहिला ऋषींनी, आकार त्याला दिला म्हणून. मग ओंकारावर आधारित पहिलं अकार, उकार, मकार असा गणपती तयार झाला आपण म्हणतो. मूर्ती झाल्या तयार, पण पहिल्यांदा ओंकार आहे. ओंकार सर्व विश्वाला व्यापून आहे. तो आधी होता. आता तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही फक्त 3 आवाज ऐकाव. आपलं गगनयान आता झेपावेल त्याच्याजवळ. एक सूर्याच्या अगदी जवळचे आवाज, नंतर मधले आवाज, आणि सूर्यापासून जरा दूरचे आवाज. भीती वाटेल तुम्हाला. अशा आवाजाने व्यापून राहिलेले हे सगळे अंतरिक्षवीर वगैरे सांगतात. आम्हाला जो स्वर सगळीकडे स्पेसमध्ये भरून राहिलेला आहे तो ओंकार आहे. तुम्हाला सांगतो, हे भांड तुम्ही कानाला लावा, आवाज येईल. सगळ्या थर्मॉस फ्लास्क सुंदर ओंकार ऐकू येईल. हाच ओंकार शंखात असतो, हाच ओंकार लाटात असतो, सागरात प्रत्येक तरंगात असतो, आणि हाच ओंकार माझ्या आत चालू असतो. त्याला प्राणघोष म्हणतात. आपण ज्यावेळेला मुद्रा करतो, निरनिराळे कान बंद करतो, हे करतो, त्यावेळेला आतला ओंकार ऐकू येतो, आतला प्राणघोष ऐकू येतो. आणि हा प्राणघोष कमी ऐकवायला, कमी आपण मृत्यूच्या जवळ निघालो. आपली प्राणशक्ती कमी होते, ज्याला व्हायटल एनर्जी म्हणतात, ती कमी कमी होत जाते. तुम्हाला गमतीदार सांगतो, फार गंभीर विषय होत असेल तर गमतीदार प्रसंग सांगतो. आपण काय करतो, त्या कॅन्डल्स मारतो केकच्या बाजूला वगैरे, अशा कॅन्डल्स असतात. 11व्या वर्षी मुलगा फू करून सगळ्या कॅन्डल्स झालं होतं. 11वं वर्ष आहे, पूर्ण भरून घेतो. मग 21व्या वर्षी फू करावं लागते 1-2. सगळ्यात मजा म्हणजे आजोबांचा सहस्रचंद्र दर्शन, म्हणजे 80वा वाढदिवस. त्यावेळेला आजोबांना फू बाई फू, फू बाई फू, फू गरी फू. अरे प्रत्येक मेणबत्तीची ज्योत विझवायला फू फू फू. आजोबांनी कळलं पाहिजे मी मृत्यूच्या जवळ आलेला आहे. शेवटी प्रार्थना करावी एक. आज रत्नाकर बर्वेंनी जे प्रवचन वाचलं, मी क्षणभर तिथे थबकलो. नंतर मला लगेच फीडबॅक मिळाला, यांच्या आवाजात सगळी प्रवचनं आपण रेकॉर्ड करून अपलोड करूया वानतेसाठी. कल्पना कर, मला लगेच फीडबॅक मिळाला. मी प्रवचन वाचणार नाही आहे, मी एक वाक्य वाचणार आहे. थोडक्यात आपण विषय मांडूया. तस्य वाचकः प्रणवा. हा परमेश्वर सगळीकडे ओंकार रूपानं भरून, आणि सगळीकडे म्हणजे कुठं, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सगळीकडे, म्हणजे सर्व ब्रह्मांडात कणाकणात भरून राहिलेलं आहे ओंकाराच्या रूपानं. हे योगसूत्र आहे, सांगतोय तुम्हाला. आता काय करायचं? ईश्वर प्रणिधानात वा. त्याला तुम्ही शरण जाऊन आपलंसं करा. प्रणिधान, प्रणिधान म्हणजे शरणागती. पूर्णपणे शरण जा, पूर्णपणे ओंकारमय व्हा. सगळीकडे ओम ऐकू यायला पाहिजे. हा ओम म्हणजे असाच यायला नाही. आपण बऱ्याच वेळेला अभंग ऐकतो, विशेषतः भीमसेन जोशींचा. ओळीचा शेवटचा जो स्वर असतो, आ असेल ना, म्हणजे गंगा करतात, भागीरथी करतात ना. आता कुठलंही आलं तर ऊ करतात, ते स्वर आहेत ते, म्हणजे हाच ओंकार आहे ना. म्हणून ज्यावेळेला एकदा स्वरूपानंद म्हणतात की असाच आषाढाचा दिवस होता, मंगळवार होता, आणि रात्री 10 वाजता आम्ही मेलो. पहाटे 5ला ज्या वेळेला जागा झालो, जिवंत झालो, जिवंत शब्द त्यांनी वापरला आहे. त्यावेळेला सकाळी मी जे सांगितलं ते तो त्यांचा अनुभव होता. कावळा राम राम म्हणत होता, काव काव नाही.
चिमणी शिव शिव म्हणत होती, चिवचिव नाही. आणि तो पोपट मिठू मिठू नाही तर विठू विठू म्हणत होता. मला सगळीकडे परमेश्वराचं नाम भरून राहिलेलं आहे हा अनुभव आला. आणि आम्ही पुन्हा जिवंत झालो आणि आता आम्ही कुठेही जाणार नाही. आमचा देह जाईल. आणि लक्षात ठेवा, कुठेही जाणार नाही म्हटल्यानंतर त्यांचा दहन नाही केलं, जाळलं नाही, पुरलं नाही. त्यांचा देहच तसा समाधीत उतरवला. जसा गजानन महाराजांचा. गजानन महाराजांच्या इथे लोणी ठेवलं तर ते विरघळलं. अरे म्हणजे प्राण आहे अजून, हे गेलेले नाही आहेत. ही महासमाधी आहे. इथे वैद्य होते, त्यांनी सांगितलं अशा अवस्थेत ते वर्षभर राहू शकतील. म्हणजे वर्षभर त्यांनी प्राण इथे एकवटलेला असा राहू शकेल. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा जो गणपती आहे, हा जो गजानन आहे, त्याचं आपण गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्थापना करतो आणि पंचमीला, ऋषी पंचमीला आपण त्याचं विसर्जन करतो. आषाढात सांगितलेलं आहे, पांडुरंगाच्या साक्षीने सांगितलेलं आहे. आता या गणपतीचं विसर्जन ऋषी पंचमीच्या दिवशी भाद्रपद शुद्ध पंचमीला करायचं, हे त्यांनी सांगितलं आहे ना. ही त्यांची इच्छा आहे ना, एका अर्थानं आज्ञा आहे ना, ती आज्ञा पाळा. तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांचा देह आपण ठेवूया, जाळायला नको. कारण जर त्यांच्यात थोडासा जीव असेल तर, म्हणून त्यांचा देह समाधीत उतरवला. ज्ञानेश्वर काय स्वतःच समाधीत उतरले. पहिल्यांदा निवृत्त त्यांनी हात नेऊन त्याला उतरवलं पायऱ्या खाली, आणि ती गार म्हणतात त्याला. जशी आपली गुंफा आहे ना तशी ज्ञानेश्वरांची समाधी. शांतपणे बसले. अवघड आहे का हे? खरंच अवघड आहे. अशक्य आहे का? अशक्य नाही आहे. आपल्याला सुद्धा शक्य आहे, पण आपला तेवढा निर्धार नाही आहे, निग्रह नाही आहे. निग्रह म्हणजे तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक. विठ्ठला तुला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय, पूर्वी विद्यार्थी गुरुच्या घरी जायचे, मुंज झाल्यानंतर जायचे. मुंज समजा 8व्या वर्षी झाली, झोप यायची हो. आणि त्यांनी हा व्याकरणाचा पाठ झाल्याशिवाय उद्या तुला जेवण नाही, काही नाही, काही नाही, रात्रभर पाठ कर. झोपल्यानंतर काय पाठ करणार आहे म्हणून त्यांना शेंडी असायची. आणि बाहेर खूप वडाची झाडं असायची. वडाच्या पारंबीला खाली यांची शेंडी बांधायची. म्हणजे जरा झोप आली की अय्यो इथे ना शेंडी तुटो वा पारंबी तुटो. माझी शेंडी तुटेल किंवा ती पारंबी तुटेल, मी हा व्याकरणाचा पाठ आत्मसात केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आत्मसात करणार आहे. आत्मसात नुसता कंठसात नाही, पाठ नाही करणार, आत्मसात करणार. आय विल बी द मास्टर त्या सगळ्या ज्ञानाचा, असे ते शिकले हो. म्हणून ज्यावेळेला लिहायची कला नव्हती तेव्हा त्यांनी रचलेले मंत्र, त्यांनी रचलेली सूक्त आणि त्यांनी रचलेली सूत्र आपल्यापर्यंत आली. भारताचा कुठला विशेष सांगितला तर हा विशेष सांगा, गुरु शिष्य परंपरा. दुसऱ्या कुठल्याही देशात नाही. केवढी गुरु शिष्य, आपण कुठं पण सांगतो, सांगायला लागलो महाराज आहेत, महाराजांचे तुकामाई आहेत, तुकामाईनंतर अगदी उडीच घ्यायचे रामदास आहेत, रामदास, मारुती आहे, मारुती, राम आहे, राम, वसिष्ठ आहेत, वसिष्ठ, ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेव सगळा. मला शंकराची लावायचे, मला शंकराची लावता येते परंपरा. अरे गुरुची परंपरा तिन्ही मार्गाने लावता येते. विष्णू म्हणून लावता येते, शंकर म्हणून लावता येते आणि ब्रह्मा म्हणून लावता येते. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे जर माझ्या गुरुपरंपरेचं शेवटचं किंवा पहिलं टोक आहे तर मी घाबरू कशाला. मी अत्यंत आनंदात आहे. या क्षणी काही दुखत नाही हो. दाढ दुखत नाही, पाठ दुखत नाही, गुडघे दुखत नाही. पुढच्या क्षणाला ह्या क्षणी महाराज आनंदात आहे. धन्यवाद महाराज, या क्षणी आनंदात आहे, महाराज या क्षणी आनंदात आहे, महाराज या क्षणी आनंदात आहे. सगळ्याला सांगा तुम्ही. मी मागे उदाहरण दिलं होतं, तुम्ही जर डेंटिस्टच्या खुर्चीवर असाल आणि त्यांनी ती दिलेली सुई बघितली, महाराज या क्षणी आनंदात आहेत, काय छान वाटते महाराज, महाराज करा तुम्ही. मी करून सांगतोय तुम्हाला. अरे मृत्यूच्या शय्येवर सुद्धा महाराज मी आनंदात आहे. धन्यवाद तुम्हाला. एवढाच तुम्हाला श्रीराम जयराम जय जयराम म्हणता कशाला. श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं आणि रडत बसायचं. हा त्या रामाचा नाही मारुतीचा अपमान आहे. त्यापेक्षा महाराज मी आनंदात आहे, मी फिअरलेस आहे, मला भीती नाही आहे, चिंता नाही, आय एम फ्री फ्रॉम वरीज, स्ट्रेस नाही, मनात कुठलाही ताण नाही आहे. हाच रामनामाचा खरा परिणाम आहे. आणि तो परिणाम जर माझ्यात असेल तर रामनाम घेतलं काय, नाही घेतलं काय, हा बाबांचा शेवटी सांगितलेला विचार आहे. रामनामाचा परिणाम जर आनंद असेल, आनंद कशावरही अवलंबून नसेल, त्या आनंदात जर मी अखंड असेल तर माझं अनुसंधान कायम आहे. माझं रामनाम अखंड चालू आहे. नाही तर पोपटासारखं श्रीराम जयराम जयराम ते कॅसेट चालू असते की अखंड चालू असते. जोपर्यंत करंट चालू आहे कॅसेट चालू आहे. मी कॅसेट आहे का? मी पोपट आहे का? नाही.
मी जिवंत माणूस आहे. म्हणून प्रणिधान, त्याला शरण जा, त्याला जोडलेलं राहा. आणि जप कसा करायचा हे तिसरं सूत्र आहे. हे पतंजलीचंच सूत्र आहे. तर जपः तदर्थ भावनम. त्याचा जप करा. अर्थ म्हणजे डोकं, ज्ञान, आणि भाव म्हणजे हृदय, भक्ती, प्रेम. हे दोन्ही पाहिजे जपात. श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना ज्ञान पाहिजे. श्री म्हणजे काय, रा काय, म काय, दुसरा रा, म, ज, य, या प्रत्येकाला अर्थ येतो. संस्कृतमध्ये बघा ना, जग, ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे. जन्मल्यापासून जे सतत गमन करतंय, चाललंय चाललंय चाललंय, कुठे? मृत्यूकडे. हे जग तसंच आहे. हे पृथ्वी फिरते ना, या जगात आहे कोण स्थिर? आजोबा जरा सकाळी मेले आणि संध्याकाळी त्याचं दहन करतात. जिथे मेले तिथे ते नसतात. पृथ्वी फिरत असते. काय प्रचंड वेगानं पृथ्वी फिरते. म्हणजे सकाळी 7ला आजोबा गेले आणि जर दुपारी 2 वाजता त्याचा अंत्यसंस्कार केला तर आजोबा त्या जागी नसतात. आपण नाही तर आपली उपासना सुरू झाली त्यावेळेला पृथ्वी जिथे होती तिथे नाही होत आपण. या जगात स्थिर काहीही नाही. जग, जन्मलंय, गमन चालू आहे, जन्मते गमन चालू आहे, जन्मते गमन. आत्ता प्रवचन सुरू झालं, चालू आहे, संपणार आहे. आपली उपासना सुरू झाली, चालू आहे, संपणार आहे. वर्ष सुरू झालं, चालू होतं, संपणार आहे उद्या 2023. काय स्थिर राहणार आहे? काही स्थिर राहणार नाही का? सद्गुरूंची माझ्यावरची कृपा, माझं चालत असलेलं नाम आणि माझी अखंड लागलेली समाधी. आता अखंड समाधी म्हणजे फार अवघड वाटेल. महाराज ते कसं सोपं करून सांगताय. ही 3 सूत्र लक्षात ठेवा. तस्य वाचका प्रणव. त्या भगवंताचं, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं जर नाम काय असेल तर ओम. आणि ओम हे सगळ्या नामाचा आरंभ आहे. एक गंमत सांगतो, अनहद म्हणतात. अनाहत जसं आहे तसे हिंदीत कबीर वगैरे अनहद. हद म्हणजे हद्द, हद्द म्हणजे सीमा. आपल्याला सीमा असते, भारताची सीमा आहे. भारताच्या आकाशाला सुद्धा वरती सीमा आहे, त्याच्यावरून कुठल्याही देशाचं विमान जाऊ शकतं. भारताच्या सागराला सीमा आहे, त्याच्या पलीकडून कुठल्याही देशाची बोट जाऊ शकते. प्रत्येक सीमा आहे, लक्षात ठेवा. हे देह आहे ना, ही माझी सीमा आहे. मनाला तशी सीमा नाही आहे. बुद्धीला असीम आहे बुद्धी. आणि चित्त आणि आत्मा तर सर्वव्यापी आहे, त्याला कुठली सीमा असणार आहे. म्हणून अनहदबद्दल एक फार मार्मिक गोष्ट आहे. अत्यंत गरीब मित्र बिरबलाकडे जातो आणि म्हणतो, आई आजारी आहे, मला तिच्या उपचारासाठी पैसे पाहिजेत. बिरबल म्हणला, मी देतो. नाही नाही नाही, खैरात नको, मला कोणाचं दान नको आहे, मदत नको आहे. माझ्याकडे जी कला आहे ते मी बादशाला सादर करतो. दरबारात तुला महत्त्व आहे ना, मला घेऊन जा. माझ्याकडे कुठली कला आहे? शीघ्र काव्य. मी कुठलाही विषय दिला तर मी कविता करू शकतो. अकबराने सांगितलं कशावरही कविता कर. त्यांनी अकबरावरच कविता करायला सुरुवात केली. म्हणजे तू राजापेक्षा मोठा आहेस, महाराज आहेस. तू महाराजापेक्षा मोठा आहेस, राजापेक्षा मोठा महाराज, महाराजापेक्षा मोठा आहे सम्राट, सम्राटापेक्षा मोठा आहे चक्रवर्ती सम्राट, त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि नंतर म्हणतो, तुम अल्लाह से भी बडकर हो. राजा खामोश म्हणतो, अल्लापेक्षा मोठा? त्यांना भयंकरच अपमान होतो. खुदा, अल्लाह, त्याच्यापेक्षा वरचा तू आहेस म्हटल्यानंतर खामोश. याला आत्ताच्या आत्ता मरेपर्यंत तुरुंगात टाका. करायला गेलो काय आणि स्तुती करत, मग त्याला वाटलं की स्तुती केली, अल्लापेक्षा तू मोठा म्हटल्यानंतर मला जास्त पैसे मिळतील असं त्याला वाटलं. बिरबल होता ना तिथे. तो म्हणला, याला तुरुंगात नाही नाही म्हणा, तुरुंगात कशाला टाकतात, त्याचं घर वगैरे आहे, हा दुसऱ्या, याला हद्दपार करा, याला आपल्या राजधानीच्या हद्दीतून बाहेर काढा, हद्दपार करा म्हणाले. मग त्यांनी निराळं काय सांगितलं? तुम्ही त्याला हद्दपार करायला सांगितलं, लक्षात ठेवा. आणि तो जो देव आहे ना त्याला हद्दच नाही आहे. तुम्ही हद्द आहे तुमची. आता राजा म्हणला, हद्द झाली तुझी. कल्पना करा की तुम्ही हद्द पार करू शकता. तो जो परमेश्वर आहे अल्लाह, तो हद्द पार करू शकत नाही, कारण त्याला हद्दच नाही आहे. काही इंटरप्रिटेशन आहे. तो असीम आहे, तो अनंत आहे, तो अपार आहे, तो अखंड आहे, तो अक्षय आहे. आपण म्हणतो ना, त्याला क्षयच नाही आहे, त्याला हद्दच नाही आहे, इनफायनाईट. पण तुला हद्द आहे म्हणून तू हद्दीच्या पार पाठवलंस. तू त्या अल्लापेक्षा श्रेष्ठ नाही का झालास? तो म्हणतो, बिरबला तुझ्यासमोर कोण बोलणार आहे? त्याला काय पाहिजे तेवढे सुवर्ण मुद्रा द्या आणि त्याची रवानगी करा. हद, अनहद म्हणजे त्या पलीकडून आवाज येतो, हद्दीच्या पलीकडून. म्हणून तुम्ही कुठल्याही, अगदी शेवटी लता मंगेशकर 90हून मेलेले जास्त, तुझं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं? मी अजून गायचे.
कारण माझी सगळी गाणी या हद्दीतली आहेत, HMVच्या हद्दीतली आहेत, यूट्यूबच्या हद्दीतली आहेत, मोबाईलच्या हद्दीतली आहेत. हद्दीच्या पलीकडून येणारे स्वर आणि त्याच्यात मी गायलेलं गाणं अजून गायलेलंच नाही. कुठल्याही कलावंताला विचारा तुमची सगळ्यात चांगली भूमिका कुठली, अजून मी करायचो आहे. सगळ्यात चांगली सेंचुरी कुठली, अजून मी मारायचं आहे. लक्षात ठेवा, हेच आहे ना, त्या हद्दीच्या पलीकडून जे येतं ती सद्गुरूंची कृपा असते. सद्गुरूंचं माझ्याकडे लक्ष आहे. बऱ्याच वेळेला एकदम काहीतरी आपल्याला सुचतं, त्या हद्दीच्या पलीकडून आलेलं आहे. त्यावेळेला तो स्पर्श झालेला आपल्या मेंदूला, आपल्या कल्पनाशक्तीला. हे विचार करा. म्हणून ती योगसूत्र चालू आहेत. सगळ्या शिष्यांना आनंद होतोय. ती योगसूत्र काय एका दिवसात सांगितली नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की मी पडद्यामागून पुढे येतोपर्यंत तुम्ही थांबायचं, प्रार्थना करा, डोळे मिटा शांतपणे. ज्यावेळेला सूत्र संपत आली, आज शेवटचा दिवस सांगितल्यानंतर एका शिष्याला कुतूहल झालं. नंतर जर हे पडद्यासमोर येतात तर सूत्र सांगताना ते पडद्याच्या मागे का असतात? म्हणून त्यांनी पडदा दूर करून बघितलं, तिथे शेष होता, शेषनाग. आणि शेषनागाचा जसा लक्ष्मण अवतार आहे, जसा बलराम अवतार आहे, तसे पतंजली हे सुद्धा शेषनागाचा अवतार आहे. आणि त्या शेषनागाच्या तिथे जाऊन, शेषनाग कोण आहे? तो विष्णूचं शयन आहे ना, विष्णूची मॅट्रेस आपण बेड म्हणतो ना, विष्णू त्याच्यावर झोपलेला आहे. शेषशायी भगवान नारायण, शेषशायी, शेषशयनम म्हणतो ना, म्हणजे ज्याला सतत विष्णूचा स्पर्श झालेला आहे. स्पर्श पहिला शब्द लक्षात ठेवा. ज्याला सतत विष्णूचा संग आहे, सत्संग, त्याच्याकडे ऋषी वगैरे येतात. ज्याचा संपर्क, कॉन्टॅक्ट कायम विष्णूशी आहे, ज्याचा संबंध, रिलेशनशिप कायम विष्णूशी आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्याच्यावर कायम विष्णूचे संस्कार झालेले आहेत, तो शेष सूत्र सांगून राहिलेला आहे. आणि त्या शेषाला विचारलं, जो सतत विष्णू तुझ्यावर असा असतो, ज्याचा स्पर्श, ज्याचा संपर्क, ज्याचा संबंध, ज्याच्यामुळे सत्संग आणि ज्याचे संस्कार तुझ्यावर घडतात, तो विष्णू आहे कसा? हा 100 तोंडांचा शेष गप्प बसतो. शतमुख स्तविता मंदली वाणी. शतमुख म्हणजे 100 तोंडांचा शेष. त्याला सांगितलं, तो गप्प बसतो. ऋषींना राग आला. अरे इतक्या वेळा मी विचारतोय, निरनिराळ्या पद्धतीने विचारतोय. काय विचारतोय? की कसा दिसतो विष्णू? आम्हाला दिसतोय विष्णूचा देह आहे, कसा असतो विष्णू? त्यावेळेला विष्णू शांतपणे हसला आणि म्हणला, तुम्ही 100 वेळा विचारलात प्रश्न निरनिराळ्या पद्धतीने, आणि त्यांनी ते उत्तरच दिलेलं आहे, मौन. कोणत्या शब्दात वर्णन करू, कथन कसं करू आणि शब्द कसे निवडू? बियॉन्ड वर्ड्स अनिर्वचनीय, बियॉन्ड डिस्क्रिप्शन अवर्णनीय, अँड बियॉन्ड नॅरेशन अकथनीय. जो अकथनीय आहे, जो अवर्णनीय आहे आणि जो अनिर्वचनीय आहे, त्याचं वर्णन कसं करू? मौन. हेच खरं उत्तर आहे. म्हणून ते शेष रूपात सांगत होते. आणि ज्यावेळेला ते झालं त्यावेळेला त्यांनी सूत्रही बंद केली. आणि मला वाटतं की पतंजलींच्या जीवनाचा तो कदाचित अंत असेल किंवा अंतिम अध्याय सुरू झाला असेल. गुरुची आज्ञा नाही मोडायचे. गुरुच्या ह्याच्यातले सकाळी जे वाचायला सुरुवात केलेली आहे ते उद्या सकाळी आपण पूर्ण करणार आहोत. बाबा म्हणतात, मी बाबांचं चरित्र लिहित होतो महाराजांचं, आणि 2 प्रसंग मी 2 रात्री आणि दिवस रडत होतो म्हणाले. ते 2 प्रसंग कोणते आपण उद्या वाचणार आहोत. 2 प्रसंग अगदी फार मजेदार. आत्ता सांगतो कारण काही मंडळी उद्या नसतील म्हणून. एक म्हणजे महाराजांचं जाणं, महाराजांचा देहांत, शेवटचे दिवस, अखेरची दत्तजयंती, नंतर 9वा दिवस, 8वा दिवस, 7वा दिवस, असा शेवटचा दिवस. आणि मग ती पहाट रात्री 1:30 महाराज प्रवचन करतायत. त्यांना प्रचंड दमा लागलेला, श्वास घेता येत नाही, तरी ते गाणी म्हणतायत. भजनाचा शेवट आला, ते अभंग त्यावेळेला रचलेले आहेत. 1:30 वाजेपर्यंत भजन. महाराज 4 वाजता जरा विश्रांती घेतो. 5:45, 5:15 उठले, बाहेर गेले, आले. 5:55 जो परवाचा दिवस, लक्षात ठेवा, म्हणजे 6 तारखेला, परवाचा दिवस नाही, 6 तारखेला महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. आणि जाताना काय सांगितलं? जेथे नाम तेथे माझे प्राण. मी मेलेलो नाही आहे, मी गेलेलो नाही आहे. नाम घ्या, मी जिवंत आहे. मला जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही नामच घेतलं नाहीत, मी तुमच्यासाठी मेलेलो आहे. लक्षात ठेवा. नाम घ्या, मी जिवंत होईन. नाम घेत राहा, मी जिवंत राहीन. हे विचार करूया. किती सोपं सांगितले हो. आणि सोप्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात, आपल्याला महत्त्व कळत नाही सोप्या गोष्टीचं. असू दे, आपण आज महाराजांचं प्रवचन वाचणार आहोत, हा विषय वाढवायला नको. पण हा महत्त्वाचा एक सूत्र आपण बघितलं
की कलियुगात महाराजांची विद्वत सभा भरलेली आहे. विद्वत सभा 2 झालेल्या आहेत, एक मला वाटतं गोंदवल्याला, एक पुण्याला. आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना नाम काय सांगता आणि सगळ्यांना रामनाम काय देता? आम्ही वेदशास्त्र संपन्न तुमच्याकडे येतो, आम्हाला गायत्री मंत्र द्या, आम्हाला असा अत्यंत सामर्थ्यवान ग्रंथ मंत्र द्या, रामनाम काय सगळ्यांना देता. महाराज म्हणाले माझं चुकलंच. नाही नाही म्हणाले, आपण एकदा त्याचा कायमचा निकाल लावला पाहिजे. पुण्याला भरली विद्वत सभा. आधी पुणे, त्याच्यात विद्वान, त्यांची सभा. महाराजांनी गोंदवलेल्या असल्यापासूनच विनोद करायला सुरुवात केली. लंगोटी घालून काही जाता येणार नाही, लोक अगदी फू करून उडवून लावतील. कफनी नवीन शिवली. नंतर म्हणाले हे उपरणं माझ्या खांद्यावरचं, मला सवय नाही उपरण्याची, आणि उपरणं रेशमाचं असल्याशिवाय पुणेकर विद्वान मानत नाहीत. कल्पना करा, हा युनिफॉर्म आहे. आणि म्हणाले त्यांनी गिजरे शास्त्री का कुणाला तरी बरोबर घेतलं 2 कारणांनी. एक म्हणाले माझं उपरणं घसरलं की परत ठेवायचं, नाही तर माझी विद्वत्ता घसरली, मला हाकलून देतील त्या सवयीत. विनोद हे लक्षात ठेवा, ते घसरायचं की कुणाला सवय हो उपरण्याची, मग परत ते बाजूला ठेवायचे. सगळ्या प्रश्नांची महाराजांनी उत्तरं दिली. त्यावेळेला ते म्हणाले आता आमचा शेवटचा प्रश्न. महाराज म्हणाले तुमचा शेवटचा प्रश्न मला पहिल्यांदाच माहीत होता, म्हणून मी पूर्णपणे तयारीने आलेलो आहे. विचारा तुमचा प्रश्न. रामनामाला किंवा नामाला, नामस्मरणाला वेदांची मान्यता आहे का? म्हणाले हा प्रश्न तुम्ही विचारणार, मला माहीतच होतं. वेदाचा जो शेवटचा भाग त्याला वेदांत म्हणतात, आणि त्या भागात उपनिषद आहेत. उपनिषद म्हणजे वेदांचा सार आहे. वेदातलं जे ज्ञान आहे ना, त्याचा कळस म्हणजे उपनिषद. एक उपनिषद आणले म्हणलं तुमच्यासाठी, कली संतरण उपनिषद. या कलियुगात तरुण जाण्यासाठी, नाही तो बुडतोच आहोत आपण उपभोगात बुडतोय, आपण चिंतेत बुडतोय, आपण हिंसेत बुडतोच आहोत आपण. तरुण जाण्यासाठी जर कुठला मार्ग असेल, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलो युगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा. ह्याला त्रिवाचा म्हणतात. आजच्या प्रवचनात हा शब्द आहे, आपण वाचूया नंतर. या कलियुगात हरीचं नाम आणि हरीचं नामच एकमेव साधन आहे तरुण जाण्यासाठी. अत्र म्हणजे इथे, न अस्ति एव नास्त्येव, दुसरं साधनच नाही. याचा तुम्ही 3.5 कोटी जप करा आणि बघा जीवनात काय. हे त्या उपनिषदात लिहिलेलं आहे. त्या गिजरे शास्त्रीने वाचून दाखवलं. महाराज म्हणतात मला मराठीच नीट वाचता येत नाही, संस्कृत काय वाचत आहे. पण महाराज म्हणजे जो आपण म्हणतो ना वेद गूढ जाणे, तो म्हणतो मला काही येत नाही, अज्ञान आहे मी, पण वेद गूढ त्यांना माहीत आहे. असे महाराज होते. आपल्याला आपण भाग्यवान आहोत. महाराजांनी आज 2 वाक्य आपल्याला सांगितलं होती की संसारी माणूस प्रापंचिक, संसारी गुरु हा प्रापंचिकांसाठी योग्य आहे. 8व्या वर्षी गेले शंकराचार्य निघून, आपल्याला जमणार आहे 8वं वर्ष गेलं, बरं झालं म्हणा, बरोबर आहे. नंतर 12व्या वर्षी समर्थ गेले, आपल्याला जमणार आहे नाही. 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी देह ठेवला, आणि ज्ञानेश्वर तर जन्मल्यापासूनच संन्यस्त होते. कुठल्याही त्यांना मोह पडलेला नाही आहे, कुठल्या बंधनात ते अडकलेले नाही आहेत. आपल्याला ही उदाहरणं उपयोगी आहेत का? नाहीत. आपल्याला उपयोगी उदाहरणं म्हणजे नामदेव, एकनाथ, समर्थ रामदास नाही, ते तर गेलेच सगळं सोडून, आणि महाराज. गजानन महाराज तेवढे उपयोगाचे नाही, साईबाबा तेवढे उपयोगाचे नाही, स्वामी समर्थ तेवढे उपयोगाचे. मी का सांगतोय? त्यांचं सोपंच होतं. त्यांनी लग्न कुठे केलं होतं? महाराजांनी 2 लग्न केले होते. आपल्याला उपयोगाचे नाहीत. मी स्वामी समर्थ वगैरे ते महाराजांपेक्षा कमी वगैरे असं म्हणत नाही. अरे माझी तयारीच नाही आहे स्वामी समर्थांसारखं व्हायची. माझी एवढी तयारी आहे की महाराज सांगतात तर महाराजांचा मागोवा घेत, महाराजांच्या मागे जात. माझी तयारी आहे. मी प्रापंचिक आहे म्हणाले. 2 बायका आणि 4 मुलं. पहिली बायको मेली, दुसरी आंधळी बायको केली, आणि 4ही मुलं मेली. हे शिकण्यासारखं आहे. आणि त्यावेळेला महाराजांचं इंटरप्रिटेशन काय. आणि काल आपण एक उदाहरण बघितलं होतं की वाटेत साप आल्यानंतर सापाला ते सांगतात की अरे आमचं तुझं काही वायर नाही, आमच्या मार्गात कशाला येत होता, आम्ही आमच्या गुरुकडे निघालो, तू तुझ्या मार्गाने जा. आणि तो सर्प निघून गेला. आणि त्या आपल्याच दोघीजणी, काल मी नावंही सांगितले, आता नावं नको सांगायला, इथे पोचल्यानं उपासनेला चरित्र जीवनात आणायचं. ते चरित्र जगायचे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये, हे जे सांगितले हे आहे ग्रंथाचं उपजीवन. म्हणजे ॲप्लिकेशन केलं पाहिजे, ग्रंथ जीवनात आणला पाहिजे. कितीतरी महाराजांच्या जीवनातले प्रसंग सांगता येतात की ह्या संदर्भातले आपण महाराजांच्या चरित्रात येतीलच आपल्याला पुढे पुढे प्रसंग.
पण मला हे जमणार आहे का? हे जमणार आहे, महाराजांच्या पातळीवर जमणार नाही, पण त्याला समांतर पॅरलल अशी खालची पातळी असेलच की. एक मी तुम्हाला चित्र सांगतो, हे डोळ्यासमोर आणा तुम्ही, तुम्हाला पटणार आहे. हिमालयाच्या वर आकाश आहे. मी ज्यावेळेला ओपन स्पेस किंवा मैदानावर ग्राउंडवर उभा आहे, माझ्याही वर आकाश आहे. आकाशातून बघितलं ना तर हिमालया एवढाच मी उंच आहे. माझ्यातून हिमालयात काय नाही, त्याच्यावर आकाश आहे, ते आकाश काही त्याच्याजवळ आहे काय, आणि माझ्यावरही आकाश आहे. हे सीलिंग आलं की घोटाळा होतो. हां, आपल्याला 26वा मजला किती सीलिंग झाल्या, 27 आल्या ना सीलिंग स्लॅब्स. म्हणजे तेवढा मी खाली येतो, नीच होतो, ते संकुचित होतो, स्वार्थी बनतो. अरे मोकळ्या मग आकाशात गेलं पाहिजे. वरती गोव्यात फार सोपं आहे, जरा बाहेर पडला की वरती आकाश आहे. हे शहरात मिळत नाही हल्ली, आपल्याला बघू तिकडे आकाश आहे. म्हणून तो आकाश आहे ना, तो एक आपल्याला महाराजांनी दिलेला मार्ग आहे. नभासारिखे रूप या राघवाचे. रामाचा निळा रंग आहे, आकाशाचा आहे. विष्णूचा निळा रंग आहे, आकाशाचा आहे. कृष्णाचा निळा रंग आहे, आकाशाचा आहे. आकाशाचा म्हणजे अनंततेचा रंग निळा. नीलिमा अनंत होऊन इथे आलेली आहे. गीतरामायणातलं काय सुंदर चित्र आहे. अनंत असा जो आहे तो नीलिमा म्हणजे साक्षात निळाई, साक्षात निळा रंग रामाच्या रूपाने इथे हजर झालेला आहे. कल्पना करा तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की फार सोपं आहे महाराजांचं चरित्र जीवनात आणायचं. आत्ता मी उल्लेख केला होता म्हणून एक उदाहरण देतो. माझ्या मित्राला 75व्या वर्षी हे पुस्तक दिलं, ते वाचत होते. त्यांची मुलगी, ही आमची एका अर्थाने विद्यार्थिनीच म्हणायला हरकत नाही, तिला मुलगी झाली. 1.5व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. मला माहीत असलेला सगळ्यात लवकर झालेला हा कॅन्सर आहे. ही काही वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तर तिला इतकी उपाययोजना केली, अगदी मांडीवर घेऊन, अशी घेऊन टाटामध्ये नेलं, तिथे सगळी ट्रीटमेंट वगैरे दिली, तिला इकडे आणली आणि मला वाटतं 1-2 महिन्यात ती गेली. गेल्यानंतर तिच्या आईनं जे खोलीत जाऊन दार लावलं, ते दार उघडत नाही. हे कसलं तुमचे महाराज, कसलं तुमचं नाम, कसला तुमचा राम, हे नॉर्मल उद्गार आहेत, काही विशेष नाही. तर मला म्हणाले की काय करू. म्हणलं तुम्ही प्रवचनं वाचत होतात ना, आता चरित्र वाचा, चरित्रातला हा प्रसंग वाचा आणि मला जमेल त्यावेळेला मी येईन. खिडकीतून मी तिच्याशी बोललेलो आहे. आज ती शिक्षिका अत्यंत चांगली झाली, आता रिटायर्ड झालेली आहे. तिचे मुली वगैरे डॉक्टर झालेले आहेत परदेशात वगैरे. पण त्यावेळेला इतकी खचली होती की मी मरणारच, मला जेवायला नको, मी झोपणार नाही, मी हे करणार नाही. मी म्हणलं महाराजांची 4 मुलं गेली. पहिला मुलगा ज्यावेळेला गेला त्यावेळेला बायकोला सांगितलं, मी गुरुसमोर तुला आणली आणि मी बाहेर उभा राहिलो, पाहिजे ते माग. म्हणजे माझं दडपण तुझ्यावर यायला नको म्हणून मी मागे दाराच्या बाहेर आलो, तुला काय पाहिजे ते माग. आणि तू नको तेच मागितलंस की नाही. महाराज म्हणतात, तुम्हाला कसं कळलं? सांग ना तू काय मागितलंस. तुमच्यासारखा मुलगा मागितला. माझे पती जे साक्षात संत आहेत, परमेश्वरच आहेत, त्यांच्यासारखा मुलगा मला पाहिजे. हीच तुझी चूक झाली. सद्गुरू विचारतायत तुला काय पाहिजे, मला तुम्हीच पाहिजे, बस ना. सद्गुरू इथे ध्रुव चुकला पण प्रल्हाद नाही चुकला. ध्रुव म्हणला साक्षात विष्णू आलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेव उभा आहे. तो म्हणतो ज्याचं तू नाम घेतोयस तोच मी आहे, तुला काय पाहिजे? मला अढळपद पाहिजे. दूर बोट करून सांगतो, मला अढळपद पाहिजे, मला तूच पाहिजेस. असं कोण म्हणतो? प्रल्हाद. प्रल्हादाला नरसिंह म्हणतो, अरे तुला काहीतरी द्यायचं आहे, मला काहीच नको. अरे पण काहीतरी माग, मला काही मागायची बुद्धीच नको. कल्पना करा, तो हवं काहीच म्हणत नाही. शेवटी तो नृसिंह म्हणतो, तू काहीतरी पॉझिटिव्ह मागितल्याशिवाय मी जो ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळ्या अंगाने मी जळतोय, माझी आग शांत होणार नाही आहे. तुला वाटत नाही मी शांत व्हावं? तर तो म्हणतो की काहीतरी पॉझिटिव्ह मागायचंच असेल तर जिथे तुझं नाम आणि जिथे तुझं चरित्र, म्हणजे चरित्रामृत आणि नामामृत जिथे चालू असेल, तिथे त्या लोकांना तुझ्या दर्शनाचा, तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या आशीर्वादाचा अनुभव येऊ दे. आपल्यासाठी मागितलं प्रल्हादाने, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. म्हणून एकदा नारायण नारायण करत ध्रुवाजवळून जात असताना नारद म्हटले, ध्रुवा बरं बाबा, तुझं पाहिजे ते मिळालं आणि आता काय इथे अढळच आहेस तू. चुकलं माझं. तुम्ही जर जाणार असाल पृथ्वीवर तर आता प्रल्हाद आहे तिथे, प्रल्हादाला सांगा तू बरोबर वागलास, मी चुकलो. समोर महाराजांनी हे वाक्य सांगितले इथे, समजा तुमच्या समोर जर परमेश्वर आला,
काय येतोय आमच्यासमोर परमेश्वर. झालं, मी पुढचं वाचलंच नाही. महाराजांचे प्रवचन काय वाचतो, हे कसले उद्गार, हे मला वाईट वाटतं नुसतं वाचायचं. आणि ते वाचताना असताना मनातल्या मनात, आत्ता मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही सगळं ऐकताय, माझा भ्रम नाही आहे, हां लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऐकलेलं सगळं विचार मान्य करू नका, डोंट ॲक्सेप्ट इट, थिंक. विचार करण्यासाठी आपण बोलतोय. महाराजांनी विचार करून सांगितले, त्याच्यावर विचार करून आत्ता विचार करत मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही का नाही विचार करत? डोंट ॲक्सेप्ट, थिंक अँड रिजेक्ट, थिंक अँड रिजेक्ट. तुम्ही विचार करा आणि टाकून द्या, विचार करा आणि सोडून द्या. विचार तरी करूया ना, आपण तेच करत नाही, आपल्याला ते जमतच नाही जणू काय. उद्या आपण सकाळी हा विषय बघूया. शेवटच्या दिवशी 1 तारखेला जे छोटंसं प्रवचन असतं सकाळी, त्यावेळेला हा विषय बघूया. 2024 आपण विचारांना डेडिकेट करूया. विचार म्हणजे थॉट्स नाही, थिंकिंग, द प्रोसेस ऑफ थिंकिंग. थॉट म्हणजे तो विचार नाही, विचार करणं, विचारात राहणं म्हणजे चिंतनात राहणं आणि विवेकापर्यंत पोचणं. विचाराचा कळस विवेक आहे आणि ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला विचार मंथन म्हणतो आपण. मंथन आहे, ताक घुसळतो दही आणि मग लोणीवरती येतं ना, ते आपलं 2024चं ध्येय आहे. बोलूया ना आपण त्यावेळेला. आत्ता हे लक्षात ठेवा. त्या मुलीला सांगितलं, ज्या वेळेला ते म्हणाले आपल्याला मुलगा होईल, गुरुनी वर दिलाय, तू मागितलाय, पण आपला मुलगा जगणार नाही. मुलाला नाव नाही ठेवलं महाराजांनी. मुलगा काही महिन्यात गेला, वर वाया गेला. काय सुंदर संधी होती. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म सांगतंय, तुला काय पाहिजे? मला तूच पाहिजेस, मला तुम्ही तुकामय तुम्हीच पाहिजे आहात. तुमच्यात सामावून घेत तो बाहेर पडली असतेस, ती मुक्ताई होऊन बाहेर पडली असतेस. पण मागितलास तर मुलगा. नंतर दुसरी पत्नी केली, आंधळी, मुलगी झाली मेली, मुलगी झाली मेली. महाराजांनी बारसंच केलं नाही. महाराजांना माहीत होतं. आता आपलं थिंकिंग आणि संतांचं थिंकिंग किती ऑपोजिट आहे लक्षात ठेवा. 180 डिग्रीज. त्यांची पूर्व असेल तर आपली पश्चिम आणि त्यांची उत्तर असेल तर आपली दक्षिण. लक्षात ठेवा, यमाची दिशा. इतका फरक आहे. ती काय म्हणते, आपण नामकरण म्हणजे बारसं करत नाही म्हणून मुलं मरतात. त्यावेळेला महाराज म्हणतात, मुलं मरणार असतात म्हणून आपण बारसं करत नाही. हिचं बारसं करायचं आहे, चला. मुलगी होती, शांता नाव ठेवलं, झालं ना. आता शांता अशी, शांता तशी, शांता गोरी, त्या शांतीच्या कथा आहेत, त्यांचे संस्कार जन्मलेले आहे. आणि हा विचार महाराजांचा ज्यावेळेला त्या मुलीला सांगितला, त्यावेळेला तिची आंघोळ नाही, काही नाही, जेवण नाही, बाहेर आली. आणि मला विचाराल ना तर मला ती तेजस्वी वाटली त्यावेळेला, कारण ती निग्रहाने बसलेली होती. का माझी मुलगी गेली? मग तिला सिद्धांत सांगितला प्रारब्धाचा. एवढंसंच पुण्य आणि एवढंसंच पाप भोगायला ती आली होती. मुक्त होणारा जीव तुझ्या कुशीत आला, तुझी कूस धन्य, तुझा गर्भाशय धन्य, माता म्हणून तू धन्य, तुला मी नमस्कार करतो. नमस्कार केला. म्हटलं महाराजांनी सांगितले मला, हे आम्हाला चरित्रात शिकवलेलं आहे की मुक्त. अरे आपल्याला मूल हवं असतं, मग मूल आजारी पडतं, मग मूल अभ्यास करत नाही, मूल ऐकत नाही आणि म्हातारपणे आपल्याला घराबाहेर काढतं. हे मूल. हे लक्षात ठेवा. जो मुक्त व्हायला आलेला आत्मा आहे, मुक्त थोडंसंच राहिलं, एवढंसं पाप. कॅन्सर झाला, पुण्य. अरे तुम्ही केवढी काळजी घेतली. त्या मुलीला खाली ठेवलं नाहीत, सतत मांडीवर, सतत ह्याच्यावर, विमानातून जाताना तसं, टाटाकडून येताना असं, आणि मेल्यानंतर तसं अगदी प्रेमानं नेऊन तुम्ही पुरलत तिला. लहान मुलाला पुरतात, जाळत नाही. केलं ना तुम्ही, हे तिचं पुण्य. तिचं पुण्य संपलं. कॅन्सरच्या वेदना, हे तिचं पाप 0, पुण्य 0. ती मुक्त झाली. मुक्त होणारा एक जीव तुझ्या पोटी जन्माला येतो. अगं तू धन्य आहेस. हा महाराजांचा विचार आहे. ती एकदम बाहेर आली आणि आता पूर्ण सुंदर जीवन जगली. ते विचार करा. एवढी शक्ती आहे महाराजांच्या चरित्रात, एवढी शक्ती आहे महाराजांच्या प्रवचनात. आज महाराज सांगतात, शेवटी मला विद्यार्थी आठवतो. मला तो मॅथमॅटिक्सचा टीचर घेऊन येतो, सर याला किती मार्क देऊ? म्हटलं 4 out of 2. 2तले 4 मार्क्स त्याला दे. कारण का, त्याला AB = CD सिद्ध करायचं होतं. असं करतोय, तसं करतोय, तसं करतोय, एक पान भरलं, असं करतोय, तसं करतोय, दुसरं पान भरलं, तिसऱ्या 4थ्या पानापर्यंत त्याला ते AB = CD सिद्धच करता येत नाही आहे. आणि शेवटी झालं. शेवटी म्हणतात अँड देअरफॉर AB = CD. आणि म्हणून असं म्हणायचं असतं ना, तो म्हणतो ॲट लास्ट
AB इज इक्वल टू CD. सरते शेवटी, शेवटी झाली बाबा AB इक्वल टू CD. महाराज आपल्याला तेच म्हणतात, शेवटी इतकं तुम्हाला सांगितलं, इतकं जगून दाखवलं, शेवटी करावी प्रार्थना एक. मी माझ्या जीवनाचा शेवटी सांगतोय, वर्षाच्या शेवटी हे प्रवचन घेतलेलं आहे आणि महाराजांचं पत्र आहे. आज 30 तारीख आहे. महाराजांच्या अक्षरातलं सुद्धा असेल, एक पत्र नाही आहे, महाराजांची 200-300 पत्र बाबांनी समोर ठेवले आणि ते सगळे विचार एकत्र केले. त्याचा अध्याय करून त्यांनी चैतन्य गीता नावाची छोटी पुस्तिका आपल्याकडे आहे, साकार केली. त्याच्यात विषय नाम आहे, सद्गुरू आहे, अनुग्रह आहे. महाराजांनी ते विचार सांगितले, ते त्यांनी एकत्र केले आणि हे पत्र म्हणजे त्यातल्या अध्यायाचा एक भाग असतो. शेवटी करावी प्रार्थना एक. शेवटी म्हणजे दिवसाच्या शेवटी का हो, काम संपलं त्या शेवटी का हो, आजचा अभ्यास झाला, होमवर्क झाला त्याच्या शेवटी का हो. शेवट नाही कुठे. क्षण आला, क्षण थांबला, गेला. क्षणाचा शेवट, क्षणाचा आरंभ, क्षणाचा मध्य, क्षणाचा अंत, क्षणाचा जन्म, क्षणाचं जीवन, क्षणाचं मृत्यू. क्षणाक्षणाला हे घडतं ना. शेवटी म्हणजे काय, सतत प्रार्थना करत राहा. शेवटी म्हणजे सतत, शेवटचा श्वास नावात जाऊ दे. अर्जुन म्हटला सोपं आहे, शेवटच्या श्वासाला कृष्णा म्हटलं की मी तुझ्याकडे येईन ना, मग मला पुढचा जन्म नाही ना, तू मी एकच होऊ ना. अगदी बरोबर. अर्जुन हा लढवय्या आहे, अर्जुन हा सरळ मनाचा आहे, तो अत्यंत साधा भोळा भाबडा आहे. तो किती सोपा आहे रे. अर्जुना ह्याच्यात काही अवघड नाही का रे. अर्जुन विचार करतो, अरे शेवटचा श्वास केव्हा हे कुणाला कळणार, सांगा बरं. शेवटचा श्वास केव्हा, शेवटचा श्वास कुठे, शेवटचा श्वास कसा, कशामुळे, कोणालाच माहीत नाही. हे कोविडनं आपल्याला शिकवलं, आम्ही शिकलो नाही. आम्ही अजूनही म्हणतो रिटायर झाल्यानंतर बघूया. आत्ता काय घाई करायची, आत्ता कुठे जीवन सुरू झालेलं आहे, आत्ता कुठे, अजून नुकता रिटायर झालेलो आहे. हल्ली 80 वर्षापर्यंत माणसं सहज जगतात. विचार करा तुम्ही. बघा शेवटी, अरे प्रत्येक क्षणाच्या शेवटी, प्रत्येक कामाच्या शेवटी, प्रवचनाच्या शेवटी, आरतीच्या शेवटी, दिवसाच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थनेतच राहा. प्रार्थनेत जो राहतो तो नम्र असतो. प्रार्थनेत राहतो तो म्हणतो आय बेग, मला द्या तुम्ही, मी देतो, ही गुरुमीच नाही आहे, मला द्या. तो भिकारी येतो ना, तो संस्कृतमध्ये एक श्लोक म्हणतो की तुझा हात वर असतो, माझा हात खाली असतो. खाली असणारा नेगेटिव्ह आहे डेबिट आणि वरती देणारा क्रेडिट म्हणजे पुण्य आहे. मी एका अर्थी मागे पाप केलं होतं म्हणून मी भिकारी झालो. तू श्रीमंत झालायस, तू पुण्य जमव. तुला पुण्य जमवण्याची संधी देण्यासाठी मी भिकारी म्हणून तुझ्या दारात आलेला आहे. बघा ना, मला फार बरा वाटतो. एक विद्यार्थी, सर तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. म्हटलं मला तू खूप आवडतोस. मलाही सर तुम्ही खूप आवडता. तुम्हाला त्रास नको म्हणून तुमच्या पेपरात मी एक अक्षरही लिहिलेलं नाही. करेक्शनचा त्रास नको, करेक्शनचा त्रास नको. कसला विद्यार्थी मला कळत नाही. दुसरे एक उदाहरण सांगतो. जे हुशार विद्यार्थी असायचे, पेपरला जाण्यापूर्वी त्यांनी मार्क्स लिहायचे. आज इंग्लिशचा पेपर आहे, मला 92 पडतील आउट ऑफ 100. मुलांचे अंदाज करेक्ट निघायचे आणि नापास होणारे विद्यार्थी आजच्या पेपर मला किती पडतील, 100रातले 10 पडतील, 9 पडतील. असा एक विद्यार्थी होता. 20 मार्काची परीक्षा होती, 18 मार्क्स. म्हटलं काय चमत्कार घडलाय. कदाचित हा उंच होता, समोर हुशार बुटका मुलगा असेल, त्याचं बघून लिहिणार असेल, त्याचे मार्क्स ते, याचे मार्क्स ना. कॉपी पकडली गेली नाही तर. मी मग खरंच विचारलं सिटिंग अरेंजमेंट. नाही म्हणाले, हा अगदी पहिला आहे, त्याच्यासमोर भिंत आहे, कोणाची कॉपी करणार. बरोबर आहे, ठीक. काय चमत्कार आहे हा. गणितात 20तले 19. आश्चर्य. म्हणजे एक तर पेपर लीक झालाय का, ह्याला पेपर मिळालाय का, आणि ह्याच्या ट्युटरनी तो सोडून. अक्षरशः मला तो दिवस आठवतो. मी विचार करत होतो की काय घडलं असेल, काय घडलं असेल, काय घडलं असेल. फोन करून आईला विचारलं. ती आई म्हणाली नाही तो ट्युशनला जातो, पण ट्युशन टीचर म्हणत होती काही खरं नाही, खरं नाही याचं. म्हणजे एवढे मार्क्स याला कसे पडणार आहे. झाल्यानंतर म्हटलं आज घरी आल्यानंतर विचार त्याला. रिझल्ट लागलेला नव्हता, पेपरमध्ये जाताना मार्क्स, हा शेवटचा पेपर असेल. आणि आईने विचारलं, सरांचा फोन आला होता रे, तुला एवढे चांगले मार्क्स पडणार आहेत. नाही म्हणाले, सर मका बरे करता, रिझल्टपर्यंतचे त्याचे दिवस बरे जावत. त्याचे दिवस आता बघा ना, मी पेपर कसा केला, फोडला.
रिझल्टच्या दिवशी हाव फुटलो. पण तोपर्यंत सरांचे दिवस आनंदात जाऊ दे या उदात्त येतो ना, मी ते मार्क्स लिहिले. प्रेम आहे, दुसरं काय म्हणायचं, प्रेम आहे. गुरुची विद्या गुरुला, याचे आम्हाला किती अनुभव येतात. अरे म्हणलं एका तासाने पुढचा पेपर आहे, युनिट टेस्ट आहे, जरा काही अभ्यास कर. आत्ता काय तू फुटबॉल खेळतोयस एक तास, तो म्हणतो तुम्ही सांगितलं ना कर, नाही त्याला डर कशाला, हो मी अभ्यास केलाच नाही तर घाबरू कशाला. अरे असा अर्थ नाही आहे, अक्षरशः प्रसंग घडलेले आहेत. कर नाही त्याला. अरे म्हणलं ती गोष्ट मी वर्गात सांगितली होती, निराळा संदर्भ होता, तू अभ्यास केला नाहीस म्हणून मी कशाला घाबरू परीक्षेला, मी खेळतोय शेवटपर्यंत. मजा बघा. हे विद्यार्थी आहेत, त्यानं मी विनोदी म्हणून तुम्हाला सांगितलं. आपण असेच विद्यार्थी आहोत की आपण स्वतःला फसवतो, महाराजांना नाही फसवू शकत. स्वतःला फसवता छान झालं, आज हे लवकर उठलो, हे केलं, कुठेतरी फसवत असतो. शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी. आणि दुसरा, आता विश्वात्मके देवे, 9000 ओव्या सांगितल्या, गीतेचे 18 अध्याय सांगून झाले. खाली डोक्याला हात लावून बसलेला अर्जुन उभा राहिला, हातात धनुष्य घेतलं आणि कृष्णाला म्हणला करिष्ये वचनम तव, तू सांगशील त्याच्यावर मी बाण मारेल. आणि पहिल्यांदा भीष्माचार्यानं बाण कसे मारू, माझे आजोबा आहेत ते पितामह भीष्म, त्यांच्यावर त्याच्यापेक्षा नको, त्यांच्याकडून मी मरतो, स्वर्गात जाईन किंवा मी युद्ध सोडून निघून जातो. हा अर्जुन युद्धाच्या 10व्या दिवशी शिखंडीनी स्त्री म्हणून जन्माला आलेला, पुढे लिंग बदलून शिखंडी झालेला, ते म्हणाले स्त्री म्हणून जन्माला आलेली माझ्यासमोर आली, मी स्त्री आली तर लढणारच नाही, पण स्त्री म्हणून जन्माला आलेला आणि नंतर पुरुष झालेला वीर, त्यांना माहीत होतं शिखंडिनीची कथा. मग ती शिखंडिनी स्त्री म्हणून जन्माला आली, शिखंडीला पुढे उभं केलं आणि शिखंडीला उभं केल्यानंतर भीष्माने आपली सगळी शस्त्र खाली ठेवली. त्या शिखंडीच्या बाणाने काय भीष्माचार्यांना वेधलं जाणार होतं. शिखंडीच्या मागे अर्जुन उभा राहिला. कल्पना करता तुम्ही, करिष्ये वचनम तव म्हणजे काय, शिखंडीच्या मागे वरून अर्जुनाने बाण मारलेले. म्हणजे भीष्माचार्यांना मारू कसा म्हणणारा एका स्त्री म्हणून जन्मलेच्या मागे उभा राहून अर्जुन बाण मारतो, त्याच भीष्माचार्यांना ही गीतेची शक्ती आहे. दिस इज काउन्सिलिंग पॉवर, ही समुपदेशनाची शक्ती आहे. विचार करा तुम्ही. म्हणून सकाळी लवकर उठावे. यात काय, आम्ही उठतोच, कारण काय आम्ही उठतो ती सकाळ. काय सुंदर व्याख्या आहे नाही, जब जागा वही सवेरा. आता जागा म्हणजे जागा झाला बुद्धीनं, झोपेतून उठला वगैरे. आज माझी सकाळ बाबा 10ला सुरू झाली. गद्या 10ला सुरू, काल 11ला झाली होती बाबा. प्रगती आहे की नाही, गंमत बघा, गंमतच आहे आपली सगळी. मग आमचा मित्र मागे उदाहरण दिलं होतं की आम्ही 4 वाजता उठून अभ्यास करायला लागायचो आणि तो म्हणतो मीही 4चा गजर लावला होता, पण 8 वाजेपर्यंत माझी झोप गेलीच नाही, टेन्शनच नाही मला परीक्षेचं. आता परीक्षा जवळ यायला लागली, 5चा गजर लावला, 8ला उठला, म्हटलं टेन्शन यायला लागले. पूर्वी 4 तास उशिरा उठत होतो, आता 3 तास उठतो 8लाचा, लक्षात ठेवा. आणि नंतर काही दिवसांनी याने 10चा गजर लावला आणि 8ला उठला. टेन्शन आलं, म्हटलं टेन्शन आलं. उठणं बदललंच नाही आहे, गजर बदलला आहे. आपलं तसं होतं जीवनात, आपलं असंच होतं. जी महत्त्वाची गोष्ट आहे ती बदलते आणि आपण म्हणतो की माझ्यात बदल झालेला आहे. नाही, माझ्या सावलीत बदल झालेला आहे. सावलीला मारलं, सावलीला धुतलं, महाराजांचं उदाहरण आहे. म्हणून सावलीला मारलं म्हणून सावलीला काय लागणार आहे, सावलीला तुझ्याशिवाय अस्तित्व काय. मी तुला सांगितलं सावली घरी ठेवून माझ्याकडे यायला जमणार आहे, नाही. सावली बोलत नाही, सावली हलत नाही, तू हल्लाच नाही. आणि सावलीला तोंड वगैरे काही नसतं, सावलीला फक्त एक आउटलाईन असते, महाराजांनी सांगितलं. म्हणून सावली जर गटारात पडली, तू जातोयस गटाराच्या बाजूनी, सावली गटार आल्यानंतर सावली धुवून घेतोस का, नाही. कारण सावलीला अस्तित्व तुझ्यामुळे आहे. काया आणि छाया हे निगडीत आहे. पण छायेवर मी प्रेम करतो, माय बॉडी इज माय शॅडो. मी सावलीवर प्रेम करतोय. ही सुंदर स्त्री आहे तुझी पत्नी, 20 वर्षांनी, 40 वर्षांनी, 60 वर्षांनी इतकी सुंदर राहणार आहे का. जशी दुपारची सकाळची छाया, दुपारची छाया, 4 वाजताची छाया आणि 6 वाजता सूर्य अस्ताला गेल्यानंतर छाया, शॅडो, तशीच तुझी पत्नी सुंदर असू दे, तसंच तुझं धन खूप असू दे, तसंच तुझं घर स्ट्रॉंग असू दे, सगळं अंताकडे निघालेलं आहे. शेवटी हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय, मानसपूजा करावी. आणि पुढे सांगितलेलं आहे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी तुला आलो शरण. शेवटचा पॅरेग्राफ वाचूया. नामा परते न माना दुजे साधना. फक्त 3 आज्ञा दिल्या, नामाशिवाय दुसरं आता काही मानू नका.
नाही मग दुसरं मी काहीच करणार नाही. अरे तू नामही घेणार नाही आहेस, दुसरं चालू ठेव, पण हळूहळू नाम वाढवत जा, मग ते आपोआप कमी येईल. बिरबलाला सांगितलं होतं ना की स्पर्श न करता ही जी रेघ आहे ना ती लहान करून दाखव. रबर वगैरे वापरायचं नाही. त्यांनी त्याच्या शेजारी दुसरी मोठी रेघ काढली. आता ही लहान झाली की नाही, विचार करा. म्हणून मला जर तुमच्यापेक्षा करायचं, मी तुमच्यापेक्षा जास्त नाम घ्या, मी तुमच्यापेक्षा लवकर उठेन. तुमच्यापेक्षा कशाला, मी काल उठलो होतो त्याच्यापेक्षा आज लवकर उठेन. मी नाम काल घेतलो होतं त्याच्यापेक्षा गेल्या वर्षी संकल्प त्याच्यावर स्वतःशी कॉम्पिटिशन करूया. कॉम्पीट विथ युअर ओन सेल्फ, दॅट इज द हेल्दीएस्ट अँड द बेस्ट कॉम्पिटिशन. पुढे नामा परते न माना सत्य, हे दुसरं आहे. एक साधन नामाशिवाय दुसरं नाही. नामाच्या पलीकडे सत्य नाही. काय शक्ती आहे त्या नामाची. आणि तो बोबडा मुलगा लांब म्हणू दे, वडील हसतात, काय लांब लांब म्हणतोयस, म्हणू देतो. नाम घेतो ना, आजोबा म्हणतात, लांब म्हणलं म्हणून काय त्यांच्या तोंडात दात नाही. आजोबा लांब म्हणतात, नातू लांब म्हणतो, आणि हा त्याला राम म्हटलं पाहिजे. कुणी सांगितलं उच्चार? ते वेदाच्या मंत्रांचे उच्चार आहेत, ते बुद्धिमानतासाठी ठेवूया. महाराज आपल्यासाठी सांगतायचा ना, नाम घ्या. त्याच्यानंतर राम होईल अंकित. अंकित म्हणजे तुम्ही शरण जा रामाला, राम तुम्हाला शरण येईल. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथा भजामी तथाम्यहम. जो मला ज्या भावनेनं शरण येतो, ज्या नात्यानं शरण येतो, ज्या संबंधानं, मी त्याच संबंधाने, नात्यानं आणि भावनेनं त्याच्याकडे बघतो. तुम्हाला शत्रू असेल, मी तुझा शत्रू. तो मित्र असेल, मित्र. तू माझा सेवक असशील तर मी तुझा सेवक. तू माझा जर भक्त असशील ना नारदा, तर मी तुझा भक्त होतो. आपण कितीदा बघितलेलं आहे, नारद पहाटे गेलेले आहेत आणि कृष्ण पूजा करतोय म्हणल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. ज्याची पूजा सगळं जग करतो तो कोणाची पूजा करतोय, तर त्यांनी तांबणात म्हणजे पडघ्यात नारदांची मूर्ती आहे, शेंडी वगैरे असलेली वगैरे, आणि तो पैतलं पाणी घालतोय. ओम श्री नारदाय नमः, ओम श्री नारदाय नमः. नारद म्हणाला, मी कृष्णाय नमः म्हणतो, मला तू स्वामी समजतोस ना भगवान, मी नारद आहे, तू माझा तू भगवान, हे लक्षात ठेवा. शेवटी हेच सर्व साधुसंतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामी निष्ठा ठेवावी पूर्ण. निष्ठा म्हणजे तुकाराम. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झालं बाईला कर्कशा, बरे झाले कर्कश. बायको सुंदर प्रेम करणारी असती तर मला घरी यावंसं वाटलं असतं. आता रात्री 11पर्यंत तुकाराम घरी जात नाही, कारण घरी शिव्याच देणार आहे, पाणी वगैरे फेकणार आहे, खूप त्रास. ती हाताने मारत नसेल, काठी फेकून मारत असेल, कशाला जायचं घरी. बाईला कर्कशा केली, बरे झाले देवा. 2 मुलं गेली, बरे झाले देवा. आई वडील मेले, बरे झाले देवा. भाऊ पळून गेला, बरे झाले देवा. दुकान बुडलं, बरे झाले देवा. सगळी उधारी बुडली, बरे झाले देवा. मला पॉझिटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह लिव्हिंग याच्या इतकं दुसरं उदाहरण आढळत नाही. तुकाराम म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह. कारण का की बोलू ऐसे बोल, किंवा माझी वाचा झालीसे अनावर, विठ्ठल विठ्ठल, तुम्ही काय मला थांबवणार. वाचा माझी सगळीकडून तुम्हाला देहातून नाही विश्वातून आवाज येईल, आणि तो माझं नाम असेल. शेवटी करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही. म्हणून सांगितलं, अत्र नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. कलियुगात हरेर नाम हरेर नाम, हरीचं नाम हरीचं नाम हरीचं नाम कलियुगी. कलियुगात दुसरं साधन नाही नाही नाही. सत्य हे त्रिवार. आणि काय सांगायचं आहे त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे बंद करूया, शांत. श्लोक म्हणायचा आहे सदा सर्वदा आणि शांतिपाठ. ओम सहनाववतु. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै.
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर डोळ्यांवरच सोडायचे। खूप छान वाटेल। अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांचा जो फोटो आहे, भव्य प्रतिमा आहे, महाराजांच्या हृदयाकडे म्हणजे मातेच्या मनाकडे आणि आईच्या अंतःकरणाकडे, माऊलीच्या पण म्हणूया मनाकडे आपण बघूया। शांत महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज। सर्वांना नमस्कार।